नमस्कार. आजचा आपला विषय सरकारी धोरणाची, सरकारी निर्णयाची, सरकारनेच केलेली पायमल्ली. सरकारच धोरण निश्चित करतं, जाहीर करतं. जे काही तुटपुंज थोडंफार करतं त्याचे निर्णयही काढतं आणि सरकारच त्याची पायमल्ली सरकारच्याच यंत्रणांकडून कशी करवून घेतो याचा एक अप्रतिम नमुना सध्या चर्चेत आहे. त्याचा सध्याचा चर्चेचा मुद्दा हा आहे की महाराष्ट्र राज्य सरकारची राज्य शैक्षणिक आणि संशोधन परिषद जी आहे, चांगली संस्था आहे, उत्तम काम करते. आता सरकारच्या संस्थांचं असं आहे की त्यांना मुळामध्ये स्वायत्तता किती, काम करू दिलं जातं किती आणि सरकारला पाहिजे असं त्यांच्याकडून करवून घेतलं जातं किती, याचे कितीतरी नमुने सतत आपल्यासमोर आम्ही मांडले झालेलो आहोत. त्यामुळे याही शैक्षणिक आणि संशोधन परिषदेकडून हे त्यांनी केलं आहे की करवून घेतलं आहे हा पुन्हा वेगळ्याच चर्चेचा मुद्दा आहे. पण जे काही झालं आहे, घडतं आहे, ते असं आहे की या परिषदेने आत्ता 1-2 दिवसापूर्वी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 जे आहे त्याच्यावर आधारित राज्याचा शैक्षणिक आराखडा शालेय शिक्षणाचा हा तयार केला आणि तो आपल्या सगळ्यांसाठी सरकारने पाठवला. त्याच्यावर आपल्याला सूचना द्यायच्या आहेत, आपल्या काही हरकती असतील तर त्या मांडायच्या आहेत. अर्थात त्यांनी शैक्षणिक परिषदेने एक तथाकथित गुगल फॉर्म नावाचं जे यंत्र असतं आणि त्याच्यात जेवढ्या मर्यादेत, जेवढ्या शब्दात, जेवढे ते म्हणतील तेवढ्याच विषयाच्या प्रतिक्रिया असतात, त्याच्यामध्ये ते मांडायचं असतं. अर्थात ते आपल्याला अशक्य आहे. विशेषतः चळवळी करणाऱ्या, मराठीच्या हितासाठी काम करणाऱ्या यांना विस्तृतपणे काही गोष्टी मांडायच्या असतात. त्या हो, नो, यस, नो, ऑब्जेक्टिव्हमध्ये काय म्हणणार, याच्यावर काय म्हणायचं आणि त्याच्यावर काय म्हणायचं. आम्हाला खूप काय म्हणायचं आहे, तुम्हाला ऐकायचं किती हा खरा मुद्दा आहे. त्यामुळे हा आराखडा जेव्हा याच्या महाराष्ट्र टाइम्सने लागोपाठ 2 बातम्या केल्या आणि त्याच्यानंतर आम्ही मराठीच्या व्यापक हितासाठी आणि महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीतर्फे सरकारला आमच्या पद्धतीप्रमाणे त्याच्यावर पत्र लिहिलं की ही जी वृत्त आलेली आहेत आणि हा जो आराखडा आलेला आहे, महाराष्ट्र टाइम्सने त्याच्यावर एक अग्रलेखही लिहिला, सकाळनी पण लिहिला. वृत्तपत्रांनी त्या आराखड्याचे, त्याचा जो काही समाचार घ्यायचा तो यथास्थित घेतला आणि मराठीच्या अहिताचं काम सरकार कसं करतं आहे हे आमच्या आधीच्या वृत्तपत्रांनीच सरकारसमोर आणि जनतेसमोर मांडलं आणि हा आराखडा आता चर्चेत आहे. आपला असा समज असतो की शालेय शिक्षणाचा आराखडा म्हणजे शिक्षक संघटना, शिक्षक, शिक्षण संचालक, शिक्षण तज्ज्ञ यांनी ते काय ते पाहतील, आपल्याला त्यात डोकं घालायची गरज नाही. असं प्रत्येकच गोष्टीत आपल्याला डोकं घालायची गरज नाही म्हणता म्हणता आपण राज्याची व्यवस्था करून टाकलेली आहे. कशात डोकं घालायचं आहे आपल्याला? फक्त त्या मनोरंजनाच्या टी व्हीच्या खोक्यात 24 तास डोकं आपल्याला आहे कशा करता? कशातच जर घालायला नसेल तर मग राज्य असंच चालेल. कशात तरी तर डोकं घालावंच लागेल ना केव्हा तरी, कोणाला तरी. आणि ज्यांना ज्यांना डोकं आहे त्यांनी ते घातलंच पाहिजे, नाहीतर त्याचा वापर काय, गळून पडेल मेंदू एक दिवस. कशातच डोकं घालायचं नाही असा जो एक तथाकथित उच्च शिक्षित आणि सगळं स्वतःला उच्चभ्रू समजणाऱ्या वर्गाने आपला समज करून घेतला आणि त्याला आदर्श मानणाऱ्या बाकीच्या वर्गांनी सुद्धा तो वर्ग असा म्हणतो म्हणजे ते बरोबर असलं पाहिजे असा जो एक सोयीचा गैरसमज करून घेऊन शांत बसायचं धोरण स्वीकारलेलं आहे, ते मराठीच्या मुळावर आलेलं आहे. मराठीच्या नाकातोंडात पाणी शिरलेलं आहे. आता छातीपर्यंत होतं, गळ्यापर्यंत गेलं, आता नाकातोंडात शिरलं आहे. काही दिवसांनी पूर्ण बुडलेलंच दिसेल आपण मराठी घेऊन खाली. रोज काही ना काही असा एक कुठाराघात होतो आहे आणि रोज आपण शांतपणे त्याच्यावर झोपी जातो आहोत. इतके का स्वकेंद्रीय आहोत आपण? इतकं का तोंड बंद करून घेतलं आतून? कोणी शिवलं आहे तुमचं तोंड? तुम्ही शिवून घेतलं स्वतः, कोणी शिवलेलं नाही आहे. काही कोणाला नावं ठेवायची गरज नाही आहे. राज्याने शिवलेलं नाही, सरकारने शिवलेलं नाही, आपणच शिवून घेतलं आहे. आपणच ठरवून टाकलं काही बोलायचंच नाही. बोला, नाही तर तुम्हाला मराठीवर बोलण्यासारखं काही शिल्लकच नाही राहणार उद्या.
हा जो आराखडा आहे, या आराखड्यांनी आतापर्यंत मराठीवर जेवढे कुठाराघात केले नसतील शिक्षणाच्या एकूण आराखड्यांमध्ये, त्याहून भीषण कुठाराघात मराठीवर केलेला आहे. त्यामुळे त्याची दखल घेणं हे प्रत्येक मराठी माणसाचं आद्य कर्तव्य झालेलं आहे. एक तर बऱ्याच प्रदीर्घ पाठपुराव्यानंतर आम्ही सरकारकडून 10वीपर्यंत मराठी भाषा विषय सक्तीचा करण्याचा कायदा करून घेतला. तो करण्याची सरकारची इच्छा नव्हती अनेक वर्ष. आपल्या आधी तो कर्नाटकनी, मल्याळमनी, कन्नडनी, तामिळनी, तेलुगुनी आपल्या 10 वर्ष आधी करून झाला. तरीही आपल्या सरकारला तो करण्याची इच्छा नसल्यामुळे आपण मागणी केल्यानंतर 4 वर्ष काहीच घडलं नव्हतं. आपल्याला 2019च्या निवडणुकांमध्ये सगळ्या पक्षांना जाहीरनाम्यामध्ये आश्वासनं मागावी लागली होती मराठीसाठी, आणि ती ज्यांनी दिली त्यांचं सरकार आल्यावरती तो कायदा झाला. तोही आपली मागणी 12वीपर्यंत होती, तो झाला 10वीपर्यंत सक्तीचा. त्यानंतर आलेल्या सरकारने कोरोना काळामध्ये CBSE बोर्डातल्या मुलांचा तयारी झाली नाही या नावाखाली 3 वर्षासाठी त्यांना ती सूट देऊन टाकली आणि तो कायदा जवळजवळ निष्प्रभ करून स्थगित करून टाकला. हे कायदे आपणच करायचे, त्याची पायमल्ली आपणच करायची. अरे पक्ष कोणता कधी सत्तेवर येतो आम्हाला काय देणं घेणं आहे त्याच्याशी? सरकार आहे ते, पक्ष कोणता आम्हाला माहीत नाही. आम्ही काय कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते नाही आहे. सरकार काम करण्याकरता नेमून देतो आम्ही, कोणत्याही पक्षाचं असो. आधीच्यांनी काय केलं ते नंतरच्यांनी पुसून टाकायचं असं नसतं. सरकार हे कंटिन्युटी आहे, हे एक यंत्रणा आहे. सरकार हा काही पक्ष नाही आहे. तुम्ही तिला पक्षासारखं का वागवत आहे? तुमच्या पक्षाच्या विचारसरणीने सरकार का चालवत आहे? सरकार जनतेचं आहे. जनता निवडून देते आहे, काम करायला निवडून देते आहे, मराठी भाषेचं काम करायला निवडून देते आहे मराठी राज्यामध्ये. पण आम्ही दक्षच राहत नाही ना आमचं काम होत आहे की नाही याच्यासाठी. आम्ही मराठी भाषिक समाज एकदा सरकार निवडून देतो आणि काय गोंधळ घालायचा तो घाला असं म्हणून मोकळे होऊन जातो. त्याची ही परिणती आहे. मागणी 12वीपर्यंतची होती, कायदा 10वीपर्यंतच्या सक्तीचा झाला, तो 3 वर्ष स्थगित झाला. खरं म्हणजे पदवीपर्यंत सगळ्या ज्ञानशाखांमध्ये मराठी हा विषय असावा ही आता मागणी आहे. मराठीमध्ये 4 ओळी लिहिता येत नाही आहेत. आपल्या घरातल्या प्राध्यापकांच्या मुलांना, मराठी प्राध्यापकांच्या मराठी वाचता येत नाही आहे. आपल्या नातवांना मराठी, आपल्याला 8व्या वर्गात गेलेल्या मराठी वाक्य कसं वाकायचं शिकवावं लागतं आहे. सगळे मिळून दोषी आहोत आपण याला, सरकारसहित, धोरणांसहित, पालकांसहित, शाळेतले शिक्षक आणि संचालकांसहित शाळांच्या. कोणीच कोणाच्या माथ्यावर खापर फोडून चालणार नाही आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आहे त्याच्यामध्ये खरं तर काय लिहिलं आहे तुम्ही? त्याच्यामध्ये मातृभाषेतून शिक्षण द्या असं म्हटलेलं आहे. आणि उच्च आणि तंत्र शिक्षणसुद्धा मातृभाषेतून देण्यावर भर आहे. मग तसं जर करायचं झालं तर 11वी 12वीपर्यंत तुम्हाला मातृभाषा जी आहे तिच्यातून सगळ्या विषयाचं जर त्याला तुम्ही शिक्षण दिलं मुलाला, तर उच्च आणि तंत्र शिक्षण तो त्याच्या भाषेतून घेईल ना. एकदम असं अचानक कसं काय घेईल तो? 11वी 12वीपर्यंत ज्या भाषेत तो शिकलाच नाही, ज्या माध्यमात तो शिकलाच नाही, जो विषय त्यांनी शिकला नाही, त्या माध्यमातून, त्या विषयातून, त्या भाषेतून एकदम उच्च आणि तंत्र शिक्षण कसं काय घेणार आहे तो? त्याचा पाया रचाल की नाही, की नुसतंच कळस बांधाल आधी आणि पाडाल इमारत सगळी? तेच चालू आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचं मातृभाषेतून शिक्षणाचं उच्च आणि तंत्र शिक्षणसुद्धा त्यातून मातृभाषेतून राज्यभाषेतून देण्याचं उद्दिष्ट गाठायचं. तर 11वी 12वीपर्यंत तुम्हाला महाराष्ट्रामध्ये मराठी अनिवार्य करावी लागेल. मराठी माध्यमातून सगळे विषय शिकवण्याची सोय करावी लागेल. त्यासाठी पदं निर्माण करावी लागतील, अनुदान द्यावं लागेल, पैसा खर्च करावा लागेल राज्याला. शाळांचं खाजगीकरण करून नाही चालणार. पाठ्यपुस्तकं त्या त्या विषयातली मराठीमध्ये तयार करावी लागतील. शब्दकोश, संज्ञाकोश, परिभाषाकोश तयार करावे लागतील. त्यावर पैसा खर्च करावा लागेल. गुंतवणूक आहे ही, बोजा नाही आहे हा सरकारच्या तिजोरीवरचा. पुढच्या पिढीच्या आणि या देशाच्या, या समाजाच्या पायाभरणीची गुंतवणूक आहे. कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आहे, भांडवली गुंतवणूक आहे. कोणी करायची ती? सरकारने. सरकार त्याकरताच आहे ना. त्याची आठवण का करून द्यावी लागते रोज सकाळी उठल्यावर सरकारला आम्हाला? मग एकीकडे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या नावावरती हा राज्य आराखडा तुम्ही तयार केला राज्य सरकारने,
मग राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची उद्दिष्ट जी आहे ती त्या आराखड्यात का दिसत नाहीत, प्रतिबिंबित होत नाहीत? ते जर मातृभाषेतून राज्यभाषेतून शिक्षण देण्याबद्दल बोलत आहे तर ती भाषा अनिवार्य का दिसत नाही? त्या भाषेच्या माध्यमातून सगळं शिक्षण दिलं जाईल असं शालेय शिक्षणाचा आराखडा का म्हणत नाही? मग तुम्ही राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा संदर्भ कशाला देताय? कशाला फसवणूक करून दिशाभूल करताय सगळ्यांची? हे सगळ्या ज्ञानशाखातून सगळ्या विषयांचं शिक्षण मराठीतून, मराठी माध्यमातून दिलं जाणं. कायदा कशा करता केला? मराठी विषय सक्तीचा, मराठीच्या जतन संवर्धनासाठी. ते होत नव्हतं म्हणून केला. त्याच्या जागी इंग्रजीचं जतन संवर्धन करत होते म्हणून केला. काय झालं त्या कायद्याचं? या कायद्याचं भान हा आराखडा तयार करताना शालेय शिक्षणाचा त्याचं भान तरी आहे का या शैक्षणिक संशोधन परिषदेला? त्यांना तो कायदा माहिती आहे का? त्यांनी तो विचारात घेतला आहे का? त्या कायद्याने त्यांना चालायचं आहे, त्यांनाही तो बंधनकारक आहे, ज्याची त्यांना जाणीव सरकारने करून दिली आहे का? नसेल तर करून द्यावी. आम्ही पत्र तेवढ्यासाठी लिहिलं आहे सरकारला या सगळ्या गोष्टी सांगणारं. उच्च आणि तंत्र शिक्षण जर मातृभाषेतून, राज्यभाषेतून द्यायचं तर या सगळ्या गोष्टींकडे आधी बारकाईने लक्ष द्यावे लागेल. त्यामुळे हा आराखडा एकदा नीट तपासावा लागेल. तो आराखडा 356 पानाचा आराखडा परवा उपलब्ध करून दिला आणि 8 दिवसामध्ये 3 जूनपर्यंत त्याच्यावर आपल्या काय सूचना आणि हरकती आहे या पाठवायला सांगितल्या. 8 दिवसामध्ये 356 पानांचा एक तर तो आम्हाला अहवालच उपलब्ध नाही, तो आधी उपलब्ध करून घ्यायचा. त्याच्यात 4 दिवस जाणार. तो संपूर्ण अहवाल वाचायचा कोणी? केव्हा वाचायचा? अभ्यास कधी करायचा? का रात्रंदिवस तेच काम करायचं? आणि तुम्हाला 3 जूनपर्यंत का पाहिजे? 30 जूनपर्यंत का नको? काय घाई आहे तुम्हाला? मग याच्या आधी का नाही केलं? 2020चं धोरण आहे ते. मग 4 वर्ष काय करतो आहे आपण? आणि आत्ता केल्याबरोबर तुम्हाला 8 दिवसामध्ये सूचना का पाहिजेत? आम्ही सरकारला आधी पहिलं पत्र हे लिहिलं आहे की 356 पानांचा अहवाल वाचून अभ्यासपूर्ण प्रतिक्रिया द्यायला, सूचना द्यायला किमान 30 जूनपर्यंतचा वेळ आम्हाला तुम्ही आधी उपलब्ध करून द्या. आणि आम्ही हे पत्र लिहिल्यानंतर आत्ता काल महाराष्ट्रातल्या 19 संस्थांनी पुन्हा सरकारला हेच म्हटलेलं आहे. या सगळ्या भाषा, शिक्षण संस्था, या सगळ्या क्षेत्रातल्या संस्था आहेत. त्यांचे म्हणणं तेच आहे. आमची संस्था मराठीच्या व्यापक हितातर्फे चळवळ जी आहे, व्यापक हितासाठी 40 संस्थांचं प्रतिनिधित्व करते. या 19 संस्था काल सरकारला पत्र लिहित आहेत. म्हणजे सगळं महाराष्ट्रातलं संबंधित विश्व सरकारला सतत सांगताय का नाही ही मुदत वाढवल्याचं ताबडतोब जाहीर केलं गेलं. अजून 3 जून होईपर्यंत हे जाहीर होणार नसेल आणि 3 जून झाल्यावर तुम्ही सूचनाच पाठवल्या नाही म्हणून आम्ही विचारतच घेत नाही असं तुम्ही म्हणून हात वर करणार असाल, हे नाही चालणार. ताबडतोब आधी 30 जूनपर्यंत ती मुदत वाढवली पाहिजे. काय झालेलं आहे, 10वीपर्यंत सर्व बोर्डामध्ये मराठी विषय सक्तीचा केलेला कायदा हा पूर्णपणे निष्प्रभ झालेला आहे. सरकारच कायदे करताय, सरकारच तो निष्प्रभ करतो आहे आणि त्याचं पालन न करणारे अभ्यासक्रम हे राज्य शैक्षणिक आणि संशोधन परिषद आम्हाला शालेय शिक्षणाचा आराखडा म्हणून देते आहे. आता हा आराखडा, या आराखड्यामुळे मराठी विषय जो आहे हा 10वीपर्यंत नव्हे तर फक्त 3री ते 5वीपर्यंत 3च वर्ष अनिवार्य केलं आहे. कायदा आहे 10वीपर्यंत सगळ्या बोर्डात अनिवार्यतेचा मराठी विषय आणि हा आराखडा सांगतो आहे की 3री ते 5वी 3च फक्त वर्ष मराठी अनिवार्य राहील आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांना राहील. 6वी ते 8वी पूर्व माध्यमिकला काय होईल? मराठी सोडू शकाल, अनिवार्य नाही 6वीपासून मराठी. म्हणजे आपलीच भाषा तुम्ही सोडू शकाल आणि आपल्या भाषेचा तर पूर्ण संबंधच तुटेल. इतर भाषेचं वातावरण नसल्यामुळे तिच्याशी जुळणार नाही आणि एक बौद्धिक करंट पण या समाजाला आपण देऊ या धोरणातून. 6वीपासून 8वीपर्यंत 2 भारतीय भाषांचा उल्लेख आहे फक्त, मराठी अनिवार्यतेचा नाही. कोणत्याही 2 भारतीय भाषा घ्याव्यात आहे. आता तो काय तेलुगू घेईल, तामिळ घेईल, मल्याळम घेईल, मराठी नाही घेणार? तुम्ही गृहीत का धरलं की मराठीच घेईल? एक मराठी अनिवार्य ठेवून दुसरी कोणती एक भारतीय भाषा सांगा ना त्याला घ्यायला. हे व्यवहार्य आहे. तुम्ही हे अव्यवहार्य आणि अतार्किक असं धोरण का देताय? असा आराखडा का देताय? 9वी आणि 10वीमध्ये काय केलं यांनी? माध्यमिक स्तरावर कोणत्याही 2 भारतीय भाषा असाव्यात, त्याच्यातही मराठी अनिवार्य नाही.
अरे कोणत्याही दोन म्हणजे कोणत्या दोन? त्याला कळलं तर पाहिजे ना कोणत्या भाषेत आपलं भवितव्य उज्ज्वल आहे आणि कोणत्या भाषेतून कोणत्या माध्यमातून शिकल्यामुळे आपल्याला कळणार आहे, कल्पना करू शकू, विचार करू शकू. हे कसं आपण यंत्र आहे का? माणूस आहे ना तो. त्याला समजावून कोण सांगेल? त्या विद्यार्थ्याला कोण प्रबोधन करेल त्याचं? तुम्ही त्याच्यामध्ये काही पर्याय द्याल की नाही? मराठी तर अनिवार्य पाहिजे. बाकी कोणती भारतीय भाषा घ्या तुम्ही, विचार तर मराठीतून करणार आहे तो. 10वी 12वी उच्च माध्यमिकला मात्र काय केलं आहे, म्हणजे 6वी ते 10वी 2 भारतीय भाषा घ्या, मराठी अनिवार्य नाही. आणि एकदम 11वी 12वीला इंग्रजी मात्र अनिवार्य आहे. हा कोणतं धोरण आहे? म्हणजे आता इंग्रजी 11वी 12वीला अनिवार्य, मराठी अनिवार्य नाही, इंग्रजी अनिवार्य. अरे इंग्रजी काय आमच्या आईची भाषा आहे, बापाची भाषा आहे, आमच्या गावाची भाषा आहे, घराची भाषा आहे, कुटुंबाची आहे, मुलांच्या खेळण्याची. कशाची आहे इंग्रजी ही भाषा? कोणाची आहे? कशाकरता अनिवार्य आहे ती? तुम्ही मराठीला ज्ञानभाषा करायला निघाले आहात ना? तुमच्या धोरणात लिहिलं तुम्ही मराठी भाषेचं जाहीर केलेल्या, तिला ज्ञानभाषा करायचं आहे. कसं काय होणार आहे ज्ञानभाषा? त्या भाषेतून शिकवल्याशिवाय, शिकल्याशिवाय आपोआप जादूची कांडी फिरवल्यासारखी ज्ञानभाषा होणार आहे का ती? तुमचं हे धोरण पूर्ण विसंगत आहे. मराठी भाषा धोरण जे जाहीर केलं सरकारने, त्याला हा आराखडा पूर्ण विसंगत आहे. त्याला 11वी 12वीमध्ये इंग्रजी अनिवार्य, मराठी अनिवार्य नाही. आणि त्याच्यासह आधुनिक भारतीय परकीय भाषा, अभिजात भाषा यातून एक निवडायची आहे. आता इथेही निवडताना मराठीला अभिजात भाषा म्हणून मान्यता देण्यात आलेली नाही केंद्र सरकारकडून. याचं भान हा आराखडा बाळगत नाही. इथे मराठी निवडण्याची सोयच नाही. म्हणजे मराठी त्याला निवडूच द्यायची नाही आहे, मराठीपासून तोडायचंच आहे का त्याला? हा आराखडा काय सांगतो आहे? मराठीचं उच्चाटन करण्यासाठी आराखडा देत आहे का तुम्ही शालेय शिक्षणाचा? हा मराठी राज्यामध्ये मराठीचं एवढं खच्चीकरण, मराठी संपवण्यासाठी कोणाच्या वतीने काम करतो आहे हा आराखडा? आपण इंग्रज आहोत, इंग्रजांचे हस्तक आहोत, इंग्रजी भाषेचे प्रचारक आहोत की काय आहोत? काय नेमकं कळू देत आम्हाला. मराठी ही 11वी 12वीला द्वितीय भाषा का? द्वितीय का? प्रथम का नाही? द्वितीय का? त्यातही माहिती तंत्रज्ञान हा विषय जर कोणी घेणार असेल 200 मार्काचा, तर त्याला भाषाच विषय सोडायची पूर्णतः. हा प्रयोग एकदा रामकृष्ण मोरे शिक्षण मंत्री असताना झाला होता, त्याला आम्ही प्रचंड विरोध केला होता. तो प्रयोग चालला नाही. माहिती तंत्रज्ञान ही काय स्वतः भाषा आहे का? आणि इंग्रजी ही काही माहिती तंत्रज्ञानाची भाषा नाही आहे. जगात अनेक भाषेतून माहिती तंत्रज्ञान शिकवलं जातं. मग तुम्ही मराठीतून का नाही शिकवत? हे तर आम्ही 20 वर्षापूर्वी म्हटलेलं आहे. काय केलं 20 वर्ष सरकारने? माहिती तंत्रज्ञान हा विषय मराठीतून शिकवला जाण्याची काय सोय केली गेल्या 20 वर्षामध्ये आपण? हा प्रश्न जेव्हा आधी उद्भवला होता तेव्हा तो न करता पुन्हा तोच प्रयोग, पुन्हा येरेमाच्या मागल्या, पुन्हा माहिती भाषा सोडा, माहिती तंत्रज्ञान घ्या. अरे विचार कोणत्या भाषेत करणार? माहिती तंत्रज्ञान ही विचाराची भाषा नाही आहे ना. माहिती तंत्रज्ञान याचा विचार करण्याची भाषा आपली भाषा जी आहे ती आहे. हे भान का असू नये आराखडा तयार करणाऱ्यांना? घातक आहे हे. माहिती तंत्रज्ञान आम्ही तेव्हाही म्हटलं होतं की माहिती तंत्रज्ञान आवश्यक विषय ठेवा. भाषा का सोडा त्याच्यासाठी कोणती पण? 1 लाख सिंधी समाज आहे. सिंधी भाषेत तुम्ही त्याला देताय का शिक्षण? भारतीय राज्यघटनेने अधिकार दिला आहे ना मातृभाषेत शिक्षणाचा. तो तर घरातही बोलणार नाही, बाहेरही बोलणार नाही. भाषा मरून जातील ना अशा सगळं संचित मरून जाईल, संस्कृती मरून जाईल. कोणतं जतन संवर्धन करायला निघालाय तुम्ही मराठीच्या या आराखड्यातून? माहिती तंत्रज्ञान देखील मराठीतूनच उपलब्ध व्हायला पाहिजे आहे, आवश्यक आहे ते. मराठी भाषेशिवाय मराठी राज्यामध्ये मराठी घरातला मुलगा काय इंग्रजीत विचार करणार आहे का फ्रेंचमध्ये विचार करणार आहे? कोणती भाषा शिकला तरी तो फ्रेंच घेतो, तो काय संस्कृत घेतो, तो कोणतीही भाषा रशियन घेतो, मार्क मिळवण्यासाठी घेतो, पुढच्या नोकऱ्यांसाठी घेतो. पण विचार तिथेही त्या नोकरीत करताना तर भाषेतून करतो ना स्वतःच्या. विचार नाही रशियन हिब्रूमधून करू शकत तो. म्हणजे आता काय झालं आहे की मराठी मातृभाषा राज्यभाषा फक्त 3री ते 5वी मराठी राज्यात 63 वर्षाचं राज्य 64व्या वर्षात गेलेलं 3 वर्ष फक्त अनिवार्य राहील. आम्ही मराठी अनिवार्य काय कन्नडमध्ये मागायची आहे का की ब्रिटनला मागायची आहे की तामिळनाडू सरकारला मराठी अनिवार्य करा? कोणाला म्हणायचं आम्ही मराठी भाषा अनिवार्य झाली पाहिजे आमच्या राज्यात म्हणून?
कोणत्या सरकारने ऐकायचं आमचं? कोणत्या सरकारला ऐकवायचं आम्ही आमचं म्हणणं, आमच्या भाषेच्या जतन संवर्धनाचं? आमच्या सरकारला नाही सांगायचं आम्ही हे? आणि आमच्या सरकारला केलेले कायदे त्यांनी आपली निष्प्रभ करून त्याच्यावर वरवंटा फिरवायचा? एक भारतीय भाषा, एक परदेशी भाषा, त्यात मराठी कुठे आहे? म्हणजे मराठीला शिक्षणातूनच बाहेर काढण्याचा हा आराखडा उद्योग करतो आहे. 6वी ते 8वी मराठी अनिवार्य नाही, 9वी ते 10वी मराठी अनिवार्य नाही, 11वी 12वी मराठी अनिवार्य नाही, इंग्रजी मात्र अनिवार्य आहे. म्हणजे मराठीच्या जागी तुम्ही इंग्रजीची प्रतिष्ठापना करताय. पुन्हा ज्या इंग्रजीच्या जागी भारतीय भाषांची प्रतिष्ठापना व्हायला पाहिजे होती 76 वर्षात, 77 वर्षात, 64 वर्षात मराठी राज्यात जिथे मराठीची प्रतिष्ठापना व्हायला पाहिजे होती, तिथे तुम्ही इंग्रजी लादताय पुन्हा अनिवार्य करून मराठीऐवजी. म्हणजे मराठी राज्यातच मराठी अनिवार्य नाही. मराठी विषय घ्या, घेऊ नका, राज्यकर्त्यांना काही फरक पडणार नाही. मग मराठी अनिवार्य करण्याची मागणी आम्ही विदेशात जाऊन करायची का? मागणी मराठी राज्याकडे नाही करायची तर कुठे करायची? कोणाकडे करायची? कसं करायचं जतन संवर्धन? आमची पण जबाबदारी आहे जतन संवर्धनाची. 5वी ते 12वी मराठी शिकली नाही तरी मराठी राज्यकर्त्यांना चालणार आहे. हे कोणतं मराठी राज्य आहे? हे कोणते मराठी राज्यकर्ते आहेत? कोणत्या भाषेतून आले आहेत हे? शेतकऱ्यांची मुलं आहेत ना, ही ग्रामीण भागातली आहेत ना, मराठी मुलं आहेत ना, मराठी राज्यकर्ते आहेत ना, आणि हेच मराठीचं खच्चीकरण करायला मान्यता देणारे आराखडा आमच्यासमोर ठेवतात. आणि याच्यावर सूचना हरकती येतोच कसा हा आराखडा आमच्यासमोर सूचना आणि हरकतीसाठी मुळामध्ये? आणि राज्य शैक्षणिक आणि संशोधन परिषदेची 10वीचा मराठी सक्तीचा कायदा त्याची अवहेलना करून 14 मार्च 24ला सरकारने जे भाषा धोरण जाहीर केलेलं आहे, ज्याच्यामध्ये मराठी अनिवार्य केलेली आहे, मराठीतून उच्च शिक्षणापर्यंतची आपल्याला धाव घ्यायची आहे म्हटलेलं आहे, त्याची अवहेलना करून पायमल्ली करून हा आराखडा तयार करणाऱ्यांची हिंमतच कशी होते? राज्याचे शासन निर्णय आणि राज्याच्या धोरणांना पूर्ण त्याची पायमल्ली करून कसा काय तयार केला जातो हा आराखडा? या सगळ्याकडे दुर्लक्ष करून हे मुख्यमंत्र्यांनी, मराठी भाषा मंत्र्यांनी, शालेय शिक्षण मंत्र्यांनी या परिषदेला जाब विचारावा असं आम्ही म्हटलेलं आहे. त्या पत्रामध्ये आम्ही पाठवलेलं आहे. याचा आधी हा भाषिक निरक्षरतेचा उत्तम नमुना आहे. आपण किती भाषा निरक्षर आहोत, लँग्वेज इलिटरेट, याचा हे आराखडा हे प्रतिबिंब आहे त्याचं. जगातल्या सगळ्या भाषा तज्ज्ञांचं एकमत आहे शिक्षण मातृभाषेतून दिलं जाण्यावरती. त्रैभाषिक सूत्रावर सगळ्यांचं एकमत आहे. धोरणंसुद्धा तशीच आहेत. मात्र त्याच्या अंमलबजावणीच्या पातळीवरती मात्र पूर्णपणे स्थानिक भाषांवरती आपण अन्याय करतो आहे. महाराष्ट्रात मराठीवर करतो आहे. कन्नडमध्ये नाही होत हा अन्याय, तेलुगूमध्ये नाही होत, तामिळमध्ये नाही होत, मल्याळमध्ये नाही होत, बंगालीमध्ये नाही होत. आपल्या इथेच का होतो? मराठीवरच का होतो? प्रत्येक वेळेला मराठीचंच का खच्चीकरण होतं? कारण मराठी भाषिक समाजच मुळामध्ये मराठीचा शत्रू होत चाललेला आहे. मराठीला ज्ञानभाषा होऊ न देण्यासाठीचा जो कट आहे तो आखणारे किती सजग आहेत, ज्या शक्ती आहेत त्या किती सक्रिय आहेत आणि त्यांचा प्रभाव या आराखड्यावर किती आहे हे दिसतं आहे. म्हणजे मराठीला ज्ञानभाषा करावी म्हणून धोरण आलं, शासन निर्णय झाला आणि त्याचा पराभव करणारा हा आराखडा पण आला. कोणत्या शक्ती प्रभावी आहेत? राज्यकर्ते प्रभावी आहेत की इंग्रजीमध्ये हितसंबंध गुंतलेल्या शक्ती या राज्याचं नियंत्रण करतायत? मराठीला आधुनिक ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, रोजगार, विकास याची भाषा करणारं आणि त्यासाठी सुचवलेलं त्याचा आराखडा मराठी भाषा धोरणात दिलेला आहे. सरकारने 14 पानी मराठी भाषा धोरण जाहीर करताना ते गाळलेलं आहे. ते मराठी विद्यापीठ स्थापन करायचं नाकारलं आहे. म्हणजे इंग्रजीला ज्ञानभाषा ठेवण्यामध्ये राज्यकर्त्यांचे हितसंबंध गुंतलेले आहेत. भाषा सल्लागार समितीने सुचवलेलं ते मराठी विद्यापीठ ते बाजूला ठेवलं आणि ते मराठी विद्यापीठ गाळून टाकलं शासन निर्णयातून आणि साहित्याचं मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करून दिलं. कोणी मागितलं? आम्ही सतत म्हणतो आहे स्थापन केलं, चालवा. पण ते हे नाही आहे ना आम्हाला पाहिजे ते. मराठीचं अनावश्यक असं तुम्ही काम कराल, आवश्यक ते सगळं टाळाल
57 पानाचा मूळ अहवाल भाषा धोरण आहे. मराठी भाषिक समाजाला उपलब्ध ते करून दिलेलं नाही सरकारने अजून वेबसाईटवरती पूर्ण धोरण. फक्त तो 12 पानाचा एक शासन निर्णय काढलेला आहे. महाराष्ट्रातील शालेय शिक्षणाचं माध्यम प्रामुख्यानं आणि प्राधान्याने मराठी भाषाच असेल. राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता 1 ते 10वी करता मराठी हा विषय अनिवार्य असेल असं कशात म्हटलं आहे? 14 मार्चला जे भाषा धोरणाचा निर्णय सरकारने घेतला, शासन निर्णय काढला, त्याच्यात म्हटलेलं आहे. आता असं आणि त्यातही मराठी भाषेच्या वापराची व्याप्ती वाढवायची आहे असंही म्हटलेलं आहे. आता या आराखड्यामध्ये तुम्ही व्याप्ती वाढवताय की संकुचित करताय? म्हणजे तुम्ही सरकारच्या निर्णयाचीच पायमल्ली करता आहात ना. 14 मार्च किती दिवस झाले? 2 महिने झाले अजून जेमतेम या निर्णयाला. हा माहीत तरी आहे का निर्णय शैक्षणिक संशोधन परिषदेला? तो संदर्भासाठी आहे का आराखडा करताना आपल्या हाताशी? नसेल तर तो आराखडा त्या पद्धतीने दुरुस्त करा. तो त्या धोरणानुरूप असला पाहिजे, तो त्या शासन निर्णयानुरूप असला पाहिजे. त्याच्या उद्दिष्टामध्ये तुम्ही भाषा धोरणाच्या ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, कृषी, वैद्यकशास्त्र, विधी, अभियांत्रिकी या सगळ्या ज्ञानशाखांमधील उच्च शिक्षणासाठी मराठी उपलब्ध करून द्यायची असं म्हटलेलं आहे. मग कशी उपलब्ध होणार? तुम्ही तर अनिवार्यच करायला तयार नाही. घेतली तर घेतली, नाही तर नाही घेतली. असं नाही होणार. इंग्रजीच्या जागी मराठी आणायची हे लक्षात ठेवा. मराठीला ज्ञानभाषा करायचं आहे, इंग्रजीला ज्ञानभाषा ठेवायचा नाही आहे अनंत काळपर्यंत. राज्याला हे प्रयत्न करावे लागतील. घ्या किंवा घेऊ नका, ही घ्या किंवा ती घ्या, असं नाही चालणार. हे काय राज्याचं धोरण नाही आहे. बाजारात उभं असल्यासारखं चाललं आहे. मराठी भाषिक समाज जो आहे त्याला उद्बोधित प्रबोधित करण्याची जबाबदारी ही राज्यकर्त्यांची आहे, हे त्यांनी लक्षात घ्यावं. वर्तमानपत्र सांगतायत की महाराष्ट्रात मराठीतूनच व्यवहार झाला पाहिजे अशी आपली ठाम भूमिका हवी. गेली 40 वर्ष आम्ही काय करतो? हेच करतोय ना, सातत्याने हेच मांडतोय. रोज आम्ही ओरडतोय याच विषयावरती. सरकारला पत्रावर पत्र लिहितोय, सरकार दुर्लक्ष करत आहे. सरकारचं धोरण, सरकारचे निर्णय, सरकारचीच परिषद, सरकारच त्याला सुरुंग लावतोय. कोणाकडे जाणार आहात तुम्ही? पहिली भाषा इंग्रजी का? मराठी का नाही? R1 इंग्रजी नाही, मराठी हवी. R2 मराठी का? इथे इंग्रजी हवी. मराठीला का दुय्यम स्थान मराठी राज्यात? R1 ही मातृभाषा हवी, राज्यभाषा हवी, आणि ती पहिलीपासून 12वीपर्यंत हवी. काही तिथे माध्यमिक, उच्च माध्यमिक, अमुक माध्यमिक, तमुक माध्यमिक, पदवीपर्यंत हा विषय हवा आहे. आणि सगळं शिक्षण सगळ्या विषयांचं, सगळ्या ज्ञानशाखांचं हे मराठी भाषेतून हवं आहे. ज्याला ते घ्यायचं असेल त्याला उपलब्ध तर करून द्या. उपलब्धच नाही म्हणून तो घेत नाही आहे ना. जरा पास नापासांची संख्या पहा मराठीतली, इंग्रजीतली, भाषेतली. कुठे लक्ष आहे आपलं? 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी, 11वी आणि 12वी मराठी सह त्रिभाषा सूत्र अंमलात आलं पाहिजे. मराठी विषय हा 3री 4थी प्रमाणेच 12वीपर्यंत अनिवार्य असावा अशी आमची मागणी आहे. जुनीच आहे, आम्ही नव्याने पुन्हा करतो आहे. आणि सगळ्या ज्ञानशाखा, सगळ्या विषयांचा, सर्व बोर्डातून हा विषय जो आहे मराठी हा सक्तीचा हवा, अनिवार्य हवा. या आराखड्याने मराठी भाषेचं, मराठी विषयाचं जे खच्चीकरण करून मराठीला शिक्षणातूनच बाद करण्याचं जो काही कट रचलेला आहे, त्यामुळे महाराष्ट्र साहित्य परिषदेची सोलापूरची जी शाखा आहे, जी आमच्या मराठीच्या व्यापक हितासाठी चळवळीतली एक सहयोगी संस्था आहे, त्यांनी याचा निषेध केलेला आहे, पत्र लिहिलेलं आहे राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेच्या संचालकांना निषेधाचं. अमान्य केलं आहे हा आराखडा. आम्ही अमान्य करतो. 30 जूनपर्यंत तुम्ही आधी ती मुदत द्या. तुम्ही ते देणार नाही हे गृहीत धरून आम्ही या सगळ्या सूचना सरकारला पत्राद्वारे कळवलेल्या आहेत. मराठी वृत्तपत्रांनी
अतिशय जागृत राहून आपल्याला या संबंधामध्ये सजग केलेलं आहे. आपणही मराठी भाषिक समाजाचे मराठी भाषक म्हणून प्रत्येकाला या बाबतीत सजग केलं पाहिजे. धन्यवाद.